असते. ख्रिस्त सभा आपल्याला उपवास काळात दयाकृत्य करण्यास सांगत आहे. आज आम्ही संत अँड्रू चर्चची संडे स्कूलची इयत्ता 8वीची मुले गरजू व भुकेल्यास अन्न देण्यासाठी गेलो होतो. हे देवा, आज आम्ही दयाकृत्य हे सादर करण्यात आहोत. आज आम्ही भुकेल्यांना अन्न देणार आहोत. तर आमच्या या कार्यावर तुझा आशीर्वाद असू दे. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचं गौरव असो. आम्हाला तेथे जाऊन व त्यांची मदत करून फार बरे वाटले. खूप बिकट परिस्थितीमध्ये ते लोक आपले जीवन जगत आहेत. आज 2 वेळेचं अन्न त्यांना खावयास मिळेल याची त्यांना खात्री नसते. जगात असे खूप लोक आहेत त्यांना 1 वेळेचंही खावयास मिळत नाही. आपण ख्रिस्ती या नात्याने त्यांची मदत केली पाहिजे. खरोखर आम्हाला गरजू लोकांना अन्न देऊन खूप आनंद झाला, कारण प्रभू येशू मत्ती लिखित शुभवर्तमानात म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही कोणा भुकेल्यास अन्न दिले त्या अर्थी म्हणजे तुम्ही मला दिले. यशया संदेष्टा वचन 58 ओवी 10 मध्ये आपणा सांगतो, भुकेल्यांना अन्न द्या व संकटात सापडल्यांना मदत करा. मग तुमचा प्रकाश अंधारातून बाहेर पडेल आणि परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करील. माझ्या पोऱ्या कामाला जाते येतं बनवतोय जेवण जावं लागतं विकत. काय बाप मेलं माझं. तुम्ही आणि दुसरं कोण आहे तुमच्या बरोबर घरी? हा मुली आहे. हा ही अशी चिक माणूस पटत व पाणी कोणी करायला नाही. जेवायला तरी काय नाही, ही देते ताट भरून. अशीच गरीब परिस्थिती, आणायचं काय काम करून खायचा. तुमच्या आता कशी परिस्थिती चालू आहे? बरी आहे? बरे आहे ना. म्हणजे पोरा घरी आहेत, मी कामाला आलो, पैसे भेटत नाही म्हणून आलो. कोण नाही कमावं, आम्ही नवरा बायको दोघं. तिथं घरवाला हो माझा नाही आहे. खाण्यापिण्याचं तर काय ते मग आमचा कार्ड आहे, ते कार्डावर भेटतं तिकडे मला. आणि तुम्ही घरात किती जण राहतात? 4 जण. पोरा 2, आम्ही 2 जण. मग आर्थिक परिस्थिती आणि तब्येत वगैरे कशी आहे तुमची? तब्येत बरोबर चांगली आहे. आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे? गरीब आहे. गरीब आहे. हो. तुम्हाला वेळेवर जेवण मिळते? नाही ना, आम्ही जेव्हा काम करून कुठं कष्ट करून तेव्हाच आम्हाला भेटतं. त्यामुळे कामाला जातात? आम्ही इकडेच उतनला लेबर म्हणून करतो, बिगारी. आज आपल्या भारत देशातील कित्येक लोक भुके मरत आहे. दयाकृत्य म्हणून अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे. आणि खरोखरच आज आम्ही मदत केली. त्यांच्या जीवनात भिडल्यास आनंद देण्यासाठी आज आम्ही कार्य केले. त्यांच्यासाठी आम्ही बारकूसच कार्य केलं. आम्हाला खूप बरं वाटलं.
माझी सगळी फ्रेंड्स सगळ्यांना बरं वाटलं. मला बरं वाटलं आणि मला सबक मिळाला की जे आपण खाताव ते दुसऱ्यांना मिळत नाही. आपण फूड वेस्ट नाही करायचं. कला ते आपलं 3 टाईमचं जेवण त्यांचं 1 टाईमचं जेवण बी असू शकते. त्यांना दिवसाला एकदाच जेवण मिळते त्यासाठी आपण 3 टायमाला खाताव ना ते वेस्ट बी करताव. पसंत नाही ते टाकून देताव. ते आम्हाला अशी सीख मिळले आपण फूड वेस्ट नाही करायला पाहिजे न बिजांना मदत बी केलं पाहिजे. हे दयाकृत्य आम्ही शिकल्या. आपण सुद्धा शेजार धर्म म्हणून आपल्या आजूबाजूला गरजवंत व्यक्तींना दयाकृत्य म्हणून मदत करावी, म्हणजे प्रभू तेथे तुम्हाला त्याचे फल देईल. मला फक्त बरा वाटला. माझी पोरं आली मला राशन घेऊन बघ चांगला वाटला मला व्यवस्थित. मी बाबा खुश आहे. प्रत्येक गावासारखं गावासारखं म्हणजे हा गाव भेटणारच नाही कुठे. उत्तर गाव एकदम म्हणजे शांत आहे, सुंदर आहे, प्रेमळ आहे. येशूबद्दल सांगितलं तर आणखी प्रेमळ गोष्ट हीच आहे का येशूने आपल्याला शिकवले का मी तुम्हाला प्रेम दिलं तसं तुम्ही इतरांना द्या. हे दिल्याबद्दल खूप मी आभार मनापासून मानतो मुलांचा का त्याही आमची आठवण केली आणि आमच्यापर्यंत ही पोचवली होती. तुमचे बी आभारी आणि थँक्यू सो मच. तुम्ही आले तर आम्हाला मग बरं वाटतं. आशीर्वाद वाटते. येशू प्रभूचा आशीर्वाद आहे. हां थँक्यू. आमच्यासाठी आणलं म्हणून थँक्यू. मुलांनी राशन आणलं आमच्यापास. धन्यवाद. तिला तुम्ही बरा वाटला मला. थँक्यू. मुलांनी राशन दिल्याबद्दल थँक्यू. तुम्ही एवढं राशन आम्हाला दिलं तर तुम्हाला मी धन्यवाद देतो. सेंट अँड्रू चर्च आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. दयाकृत्य म्हणजे भुकेल्यांना अन्न देणं, तहानलेल्यांना पाणी देणे, उघड्यांना वस्त्र देणे, निराशितांना आधार देणे, बंदिवासांना भेटणे, आजारांना भेटणे, मेलेल्यांना पुरणे, अधिक मधिक कला. नीतिसूत्रे अध्याय 19 ओवी 17 आपल्याला सांगते, जो दरिद्र्यांवर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो आणि परमेश्वर त्याच्या सत्कृत्यांची परतफेड करतो. याच विश्वासाने आम्ही इथं 8वीचे मुले मिळून भुकेल्यांना व गरिबांना अन्न देऊन ही दयाकृत्य केले. आमच्यासारखे तुम्ही पण गरिबांना अन्न द्या आणि दयाकृत्य करा, कारण दयाकृत्य म्हणजे करन्सी ऑफ हेवन. हे दयाकृत्य करण्यासाठी आम्ही संडे स्कूल परिवाराचे मनापासून आभार मानतो. थँक्यू.